नमस्कार. आज आपण एका लोककथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. शिवशंकर आणि गरीब शेतकऱ्याची श्रद्धा. गणू नावाच्या शेतकऱ्याची ही गोष्ट. हो, ही खूप प्रसिद्ध कथा आहे. अगदी. वरवर पाहता ही फक्त श्रद्धा आणि मेहनतीची गोष्ट वाटते, पण आपण जरा यात खोलवर जाऊन बघूया. म्हणजे यात अजून काही विचार करण्यासारखे पैलू आहेत का? आपल्याकडे ही एकच लोककथा आहे आज. बरोबर. आणि आपलं उद्दिष्ट केवळ बोध घेणं नाही, तर त्यातून काही सूक्ष्म विचार मिळवता येतात का हे पाहणं आहे. तर कथा सुरू होते गणू नावाच्या एका शेतकऱ्यापासून. खूप गरीब, म्हणजे इतका की अनेक वर्षांच्या दुष्काळानं त्याची जमीन पूर्ण सुकून गेली आहे. घरात खायला प्यायला काही नाही. परिस्थिती अगदी वाईट आहे. हो, तरीही तो माणूस हार मानत नाही. कष्ट करत राहतो आणि तोंडाने सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप चालू असतो. अच्छा. मग गावातले लोक जरा काय म्हणतात त्याला टोचून बोलायचे. विचारायचे, अरे गणू, दिवसभर देवाचं नाव घेतोस, काय मिळतं तुला त्याने? हा प्रश्न अनेकदा श्रद्धेबद्दल विचारला जातो नाही का? बरोबर. तेव्हा तो अगदी शांतपणे सांगायचा, देव मला धीर देतो, संकटात उभं राहायची हिंमत देतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या काहीतरी चांगलं होईल ही आशा, ही श्रद्धा देतो. इथे थोडं थांबूया. गणूचं हे उत्तर खूप महत्वाचं आहे बरं का. तो असं म्हणत नाहीये की देव मला पैसे देईल किंवा धान्य देईल. नाही नाही. त्याची श्रद्धा त्याला आतून बळ देतेय. म्हणजे रेझिलियन्स ज्याला म्हणतो आपण. कितीही वाईट परिस्थिती असली तरी सकारात्मक राहण्याची जी मानसिक ताकद आहे ती कदाचित त्याच्या त्या श्रद्धेतून येत असावी. ही केवळ भाबडी आशा नाहीये. एक प्रकारे ती त्याला निराशेपासून वाचवणारी एक ढाल आहे. अगदी बरोबर. पण मग एक वेळ अशी येते की त्याची सहनशक्ती संपते. घरात खरोखरच अन्नाचा कण उरलेला नाही. मुलांचे चेहरे भुकेने सुकून गेलेत. त्या रात्री मात्र गणू एकदम खचून जातो. तो सरळ गावातल्या शिवमंदिरात जातो. पिंडीसमोर उभा राहतो आणि अगदी अगदी हताश होऊन देवालाच विचारतो, बाबा आता तूच सांग रे, मी काय करू? लेकरांची भूक पाहवत नाही रे. चोरी करू की तुझ्याच पायाशी जीव देऊ? हा कथेचा अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण आहे. तो देवाला दोष नाही देत आहे, नाही, किंवा फक्त गारणा नाही मांडत आहे. तो एका नैतिक संभ्रमात सल्ला मागतोय. त्याची श्रद्धा आता फक्त जप करण्यापुरती राहिली नाहीये, ती एका संवादाच्या पातळीवर गेली असं म्हणूया. हो. तो देवाकडे मार्गदर्शन मागतोय, आणि इथेच त्याच्या श्रद्धेची खरी कसोटी लागते. आणि मग पठे ते कलाटणी येते. असं सांगितलं जातं की त्या शांत मंदिरात गणूला एक प्रकारचा साक्षात्कार होतो. अच्छा. जणू काही प्रत्यक्ष शिवशंकरच त्याला धीर देत आहेत. म्हणत आहेत, गणू, तुझी ही निष्ठा, तुझी सहनशक्ती हीच माझी खरी पूजा आहे. तुझी श्रद्धा हाच खरा नैवेद्य. खचू नकोस, उद्या नक्की पाऊस येईल, तुझं नशीब बदलेल बघ. आता हा अनुभव कसा समजून घ्यायचा? हा खरंच देवाचा आवाज मानायचा की गणूच्याच मनात खोलवर रुजलेल्या श्रद्धेतून आलेला एक, काय म्हणतात त्याला, एक दृढ विश्वास होता तो? बरोबर. दोन्ही शक्यता आहेत. मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर तीव्र भावनिक अवस्थेत आणि दृढ विश्वासामुळे असे अनुभव येऊ शकतात, जे माणसाला प्रचंड आत्मविश्वास देतात, नवी दिशा देतात. याला आपण कॉग्निटिव्ह रिअप्रेझल म्हणू शकतो कदाचित. म्हणजे परिस्थिती बदलली नाही, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हो. आणि त्या आवाजाने त्याला एक नवी उमेद दिली, कृती करायला प्रेरणा दिली. आणि खरंच तसं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी काळे ढग जमायला लागतात आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदा धोधो पाऊस कोसळतो. खरंच. हो. गणूची जी सुकून गेलेली शेती होती ती पुन्हा हिरवीगार होते. घरात धान्याची रास लागते, समृद्धी येते. पण महत्वाचं काय की हे सगळं झाल्यावरही गणू बदलत नाही. अच्छा. त्याची मेहनत तशीच चालू राहते आणि श्रद्धा पण तशीच राहते. लोक म्हणतात आजही त्याच्या शेतातल्या एका जुन्या झाडावर त्याने एक पाटी लावलीये. ओम नमः शिवाय, गरीबाचाही देव आहे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे गणूच्या बाबतीत जे घडलं त्याला काही जण योगायोग म्हणू शकतील. पाऊस त्याच्या श्रद्धेमुळे आला की निसर्ग चक्रामुळे, यावर वाद होऊ शकतो. बरोबर. पण कथेचा जोर चमत्कारापेक्षा गणूच्या त्या अविचल श्रद्धेवर आणि नंतरही त्याने न सोडलेल्या कष्टावर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती पाटी. हो, ती पाटी. ती फक्त आभार मानण्यासाठी नाहीये. ती एक आठवण आहे की कठीण काळात त्याचा विश्वास कामाला आला होता, आणि कदाचित इतरांसाठी पण ती एक आशेचं प्रतीक बनते. म्हणजे मग या कथेतून आपण काय घ्यायचं? फक्त श्रद्धा ठेवायची की फक्त मेहनत करायची? मला वाटतं ही कथा दोन्हीच्या गरजेबद्दल बोलते. श्रद्धा गणूला मानसिक बळ देते
आशा देते. पण नुसती आशा पुरेशी नाहीये. नाही. मेहनत त्या आशेला प्रत्यक्षात आणायला मदत करते. देव फक्त मंदिरातल्या मूर्तीत नाही, तर आपल्या मनातल्या त्या श्रद्धेत आणि आपल्या प्रामाणिक कर्मात असतो, हा विचार ही कथा मांडते. म्हणजे संकटात केवळ नशिबाला दोष देत बसून चालत नाही. नाही, पण मनातली ती श्रद्धा, ती उमेद आपल्याला काहीतरी करायला, प्रयत्न करायला प्रवृत्त करू शकते. तर ही लोककथा आपल्याला एक आठवण करून देते की अगदी अंधार दाटला असेल तरीही आपल्या आतला तो विश्वासाचा छोटा दिवा आणि आपले सततचे प्रयत्न ही जोड असेल तर मार्ग सापडू शकतो. आणि हे आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातं. तो म्हणजे एखाद्या गोष्टीवर, मग ती देवी शक्ती असो, निसर्गाचा नियम असो किंवा अगदी स्वतःच्याच क्षमतेवरचा विश्वास असो, असा दृढ अविचल विश्वास ठेवल्यानं आपल्या अनुभवांवर आणि आपल्या आजूबाजूच्या वास्तवावर त्याचा नेमका काय आणि कसा परिणाम होत असेल. हा परिणाम फक्त मानसिक पातळीवरचा असतो की त्याहूनही खोलवर काहीतरी घडत असतं.